श्रीराम. थोडे वाचावे पण कृतीत आणावे. खूप समजून घ्यावं, ज्ञान संपादन करावं असा पुष्कळ लोकांना हव्यास असतो आणि त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. हे एक प्रकारचं व्यसन आहे. अफू खाणाऱ्याला कैफ आल्याशिवाय चैन पडत नाही. थोडी अफू पचनी पडली की कैफ येत नाही, म्हणून तो आणखी अफू कैफ येईपर्यंत खातो. असं होता होता अधिकाधिक अफू पचनी पडत जाते आणि शेवटी इतकी अफू खाण्याची वेळ येते की त्यातच त्याचा अंत होतो. ज्ञानसंपादनाच्या हव्यासाचं असंच आहे. म्हणून थोडं वाचून समजून घ्यावं आणि ते कृतीत आणावं. नाहीतर जन्मभर ज्ञान संपादनातच वेळ जातो आणि कृती न झाल्या कारणाने पदरात काहीच पडत नाही. मनुष्याला पोटभर जेवायला 25-30 मिनिटं पुरेशी होतात, पण जेवलेल्या अन्नाचं पचन होण्यासाठी 5 ते 6 तास जावे लागतात. मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन त्याची तब्येत बिघडेल आणि त्यातच त्याचा अंत होईल. म्हणून नुसतं वाचत बसू नये. थोडं वाचावं आणि ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजून घेण्याने प्रगती होत नसते, ते कृतीत आणण्याने प्रगती होते. म्हणून केवळ समजून घेण्यापेक्षा ते कृतीत आणण्यावर भर असावा. आपलं आकुंचित मन विशाल करणं, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणं, आणि हेच खरं वेदांताचं मर्म आहे. नुसत्या विचाराने तत्वज्ञान निश्चित होणार नाही, त्यासाठी साधना करायला पाहिजे. जग सुधारायच्या नादी लागू नका. स्वतःला सुधारा, म्हणजे जग सुधारेल. आपण सुधारलो नाही ना, तर मग जग सुधारलं जाणारच नाही. वस्तू ही सुखाचं साधन असून आपण भ्रमानेच तिला सुखरूप मानतो. याचा परिणाम असा होतो की वस्तूच्या सहाय्याने सुख मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण वस्तूच जास्तीत जास्त मिळवण्याच्या मागे लागतो आणि शेवटी दुःखी बनतो. कर्माला सुरुवात करताना फळ मिळतं की नाही म्हणून काळजी आणि दुःख होतं. कर्म करत असताना फळाकडे चित्त लागल्यामुळे कर्माचे कष्ट होतात आणि मग दुःख होतं. कर्म संपून फळ मिळालं नाही तरी दुःख होतं, आणि फळ मिळालंच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते, म्हणून दुःख होतं. म्हणजे काय, अथ पासून इतीपर्यंत दुःखच पदरात पडतं. याचसाठी फळाची अपेक्षा सोडून कर्म करायला लागलो की ते कर्म करत असतानाच मनाला समाधान प्राप्त होतं. म्हणून परमार्थामध्ये रोकडा व्यवहार आहे, उधारीचा नाही, असं सगळ्यात संतांचं सांगणं आहे. श्रीराम.